नमस्कार, सुप्रभात. नमस्कार. शुभ सकाळ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डोई पोळे कट्टा. तर आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीया निमित्त काहीतरी नवीन सुरुवात, नवीन संकल्प करावा म्हणून आम्ही दोघी सासू सुनांनी आमचं नवीन यूट्यूब चॅनल करायला सुरुवात करायची ठरवलं आहे. तर आम्हाला अपेक्षा आहे तुम्हा सर्वांकडून आम्हाला भरभरून प्रेम मिळावे, ही सदिच्छा. तर माझ्या नातीचं सावीचं आज या मुहूर्तावर आम्ही अन्नप्राशन सोहळा करण्याचं ठरवलेला आहे. सावी पण एक्सायटेड आहे. मग आज तिचा अन्नप्राशन सोहळा करणार आहोत आम्ही. ये सावी. चला तर मग आता पाहूया या सोहळ्याची सुंदर अशी तयारी. तर सर्वप्रथम गणपती बाप्पा देवी लक्ष्मीला वंदन करून मी सर्वात प्रथम ते सुंदर अशी देवाची पूजा करून घेतली. देवघर सजवलेलं देवघर, त्याच्यासमोर ठेवलेले आंबे, किती सुंदर दिसते ना देवघर. तसेच आज अक्षय तृतीयानिमित्त आपल्या पित्रांना देखील स्मरण केलं जातं. त्यासाठी माझ्या सासऱ्यांची सुद्धा इथे पूजा केलेली आहे. तर आता इथे आम्ही सावीची मालिश करायला सुरुवात केलेली आहे. आजी आणि सावी. तर आज सावीचे काका नसल्यामुळे सावीच्या बाबाला सगळी कामं करावी लागत आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता सावीचे बाबा किती बिझी आहेत लेकीच्या अन्नप्राशनाची तयारी करण्यामध्ये. कशी चालली लेकीच्या अन्नप्राशनची तयारी? छान, एकदम मस्त चालले. बाबा फुल ऑन. आम्ही पितळेची भांडी घेऊन आलो होतो. त्यामध्ये मी माझ्या नातीसाठी घंगाळ हे घेऊन आली होती आणि त्याची पूजा केली. आणि अशी पितळेची भांडी, त्यामध्ये कळशी, ताट, वाटी, चमचा घेऊन आली होती. माझ्या सुनेने हे खूप छान सोहळा साजरा करत होते. आता माझी नात यामध्ये आंघोळ करणार आहे. चला तर आता स्नान कराए बो, वस्त्र ओढ़ाए बो, भोग लगाए बो, लागत प्यारो. कब ते निहारत. तर अशा प्रकारे सावीचं सुंदर असे इथे शाही अभंग स्नान चालू आहे. आणि तुम्ही पाहू शकता सावी किती एन्जॉय करते. तिला खूप छान वाटत होतं. त्यात कमळाची फुलं असल्यामुळे ती सारखी ते फुलं खेचत होती. तिला असं वाटत होतं ते कमळाचे फूल खावे. झालं कमळ खाऊन? माझी सोनुली 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 आली सोन्याची पाऊली. सानुली 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 स्वर्ग सुखाची बाहुली.
भोग आणावे तसे आमच्या सावीच्या आजीने सावीसाठी खूप सारे पदार्थ घेऊन आल्या होत्या. ड्रायफ्रूट्स, मिठाई सगळं मिळून 56 भोग आम्ही सावीच्या अन्नप्राशनसाठी तयार केले होते. आणि सगळ्यात मेन जबाबदारी म्हणजे सावीला सांभाळणं हे काम आज आम्ही बाबांकडे सोपवलं होतं. बाबा उत्तमरित्या ते काम पार पाडत होते. चला तर मग सुरुवात करूया अन्नप्राशनला. सर्वात प्रथम मी सावीचे औक्षण करून घेतले. तिला सुंदर असे शुभाशीर्वाद देऊन तिच्या जीवनात सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लेका तू खूप मोठी हो, खूप गुणी हो, तुला चांगले उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सावीची एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवल होती. तिला असं झालं होतं समोरचे पदार्थ बघून कधी ती एकदाचं काहीतरी खाते. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हण. तर आता आजोबाही आले सावीला घास भरवण्यासाठी. चिऊचा घास. माझ्या चिऊला असंच आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि मनाची इच्छा पूर्ण हो ही देवाचरणी प्रार्थना. आता चिऊला खूप. तर आता चिऊचे जेवण झालेले आहे. आता ती आयुष्यामध्ये पुढे काय करणार हे आम्हाला बघायचे होते आणि आम्ही तिच्या पुढे कपडे, ग्रंथ, पेन्सिल, खाऊ, पैसे, सोनं असं ठेवलं होतं. पण चिऊ हळूहळू पुढे येत होती. ती कपडे निवडेल असे वाटत होते, पण पुढे येताच तिने ग्रंथाला हात लावला. तर अशा प्रकारे आमचा अन्नप्राशन सोहळा इथे संपन्न झाला आहे. तर तुम्हाला आमचा अन्नप्राशन सोहळा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. जर तुम्हाला आमच्या यूट्यूब ब्लॉग, आमच्या डोईफळे कट्ट्यावरचा आमचा पहिला नवीन ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक व शेअर करायला विसरू नका. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.